सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्डची माहिती उद्या देण्याचे आदेश एसबीआयला दिले। तसंच निवडणूक आयोगाला ही माहिती जारी करण्यास डेडलाईन देण्यात आले। त्यामुळे 30 जून पर्यंत वेळ मागणाऱ्या स्टेट बँकेची मात्र आता अडचण झाली आहे। देणगीदाराचं नाव उघड न करता राजकीय पक्षांना निधी देण्याची सोय असलेले इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य ठरवल्यानंतर सुप्रीम कोर्टानं एसबीआयला मोठा दणका दिलाय। कोर्टानं फेब्रुवारी महिन्यात इलेक्टोरल बॉन्ड्स रद्दबातल ठरवत 6 मार्चपर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश एसबीआयला दिले होते। पण दिलेल्या मुदतीत हे शक्य नसल्याचं म्हणत एसबीआयकडून 30 जूनपर्यंत मुदतवाढीसाठी याचिका दाखल करण्यात आली। यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज सुनावणी झाली। यावेळी सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास उशीर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला चांगलंच फटकारलंय। 30 जूनपर्यंत मुदतवाढीची एसबीआयची याचिका कोर्टानं फेटाळली। 26 दिवस काय केलं असा सवाल कोर्टानं एसबीआयला केला। उद्याच म्हणजे 12 मार्चला कार्यालयीन कामकाज संपण्याच्या पूर्वी ही माहिती सादर करण्याचे आदेश दिले। निवडणूक आयोगानं 15 मार्चला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही माहिती प्रसिद्ध करावी असेही आदेश दिले। स्टेट बँकेनं माहिती देण्यास टाळाटाळ केली तर कारवाई करण्याचा इशाराही सुप्रीम कोर्टानं दिला। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल देशातील सगळ्यात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयला मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान एसबीआय विरोधात अवमान याचिका दाखल करणारे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। स्टेट बैंक के पास जो इन्फॉर्मेशन कोर्ट ने मांगी थी उनके पास है कि किसने बॉन्ड्स परचेज करे उसके डिटेल्स और किसने बॉन्ड्स वो एनकैश करे उसके डिटेल्स, ये सब स्टेट बैंक के पास है और वो कल शाम तक ये सारी डिटेल्स इलेक्शन कमीशन को दे दें और उसके बाद इलेक्शन कमीशन 15 तारीख तक, इसी महीने की 15 तारीख तक वो सारे डिटेल्स अपने वेबसाइट पर पब्लिश कर दे। मागच्याच महिन्यात सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल देत मोदी सरकारची निवडणूक रोखे योजना बासनात गुंडाळली होती। 15 फेब्रुवारीला 5 सदस्यीय खंडपीठानं केंद्राच्या निवडणूक रोखे योजनेवर बंदी घातली। योजनेतून पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती उघड करण्याचे आदेश खंडपीठानं निवडणूक आयोगाला दिले। सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयला 12 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या इलेक्टोरल बॉन्डची सर्व माहिती 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले होते। यासोबतच भारतीय निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांसंबंधीची सर्व माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देशही दिले। त्यासाठी 13 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती। एसबीआयनं 4 मार्च रोजी निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली। डेटाच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचं बँकेनं सांगितलं। 7 मार्चला असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात एडीआर मार्फत प्रशांत भूषण यांनी एसबीआय विरोधात कोर्टाचा अवमान याचिका दाखल केली होती। 2019 पासून आतापर्यंत राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सार्वजनिक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते। पण हे काम 30 जूनपर्यंत पुढे ढकलण्याच्या बँकेच्या मनसुब्यावर कोर्टानं पाणी फेरलं। बँकेनं जो कालावधी मागितला होता तोपर्यंत लोकसभेची निवडणूक होऊन जाईल असा कयास लावला जात होता। पण सुप्रीम कोर्टानं स्पष्ट आदेश देऊन स्टेट बँकेची चांगलीच कानउघडणी केली। त्यामुळे 24 तासात हजारो इलेक्टोरल बॉन्डची माहिती संकलित करण्याचं आव्हान बँकेपुढे आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।